हम दो हमारे दो नव्हे, आता हम दो हमारा एक. भारत सरकारने लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी काही दशकापूर्वी हम दो हमारे दो म्हणजेच कुटुंबानुसार अपत्यांची संख्या 2 पर्यंत मर्यादित करण्यासाठी ही घोषणा प्रचलित केली. परंतु नुकत्याच झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या 5व्या रिपोर्टनुसार असं दिसून आलेलं आहे की टोटल फर्टिलिटी रेट हा आता कमी होऊ लागलेला आहे. एखाद्या देशाची लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी तो 2.1 असला पाहिजे, परंतु भारतासंदर्भात तो 2 आणि महाराष्ट्रासंदर्भात तो 1.7 झाला आहे. हा टोटल फर्टिलिटी रेट कमी झाला की आपोआप जन्मदर सुद्धा कमी होतो. हा टोटल फर्टिलिटी रेट काय आहे तर तो म्हणजे एखादी महिला तिच्या पुनरुत्पादनक्षम कालावधीमध्ये सरासरी किती बालकांना जन्म देते त्याची आकडेवारी असते. हा दर कमी व्हायला मूलभूत कारण लोकांच्या विचारांमध्ये झालेला बदल आणि आर्थिक परिस्थिती देखील कारणीभूत आहे. परंतु निश्चितपणे ही भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे.